19 जानेवारी 2026 रोजी डहाणू तालुक्यातील चारोटी गावातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्चला सुरुवात झाली। आदिवासी शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी वर्ग या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। आदिवासी बहुल भागातून चारोटी मानोर असा प्रवास करीत निघालेल्या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या वन अधिकार कायदा, पेसा कायदा यांची कठोर अंमलबजावणी व्हावी, प्रलंबित वनपट्टे कब्जेदारांच्या नावावर करावे, वाढवण प्रकल्प रद्द करावा, स्मार्ट मीटर रद्द करावेत, मनरेगा योजना पुन्हा सुरू करावी व योजनेला दिलेले नवीन नाव रद्द करावे, सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याची हमी द्यावी, श्रमसंहिता रद्द करणे, घरकुल भ्रष्टाचार विरुद्ध कारवाई करावी, शिक्षण, रोजगार, राशन, आरोग्य सुविधा वाढवणे इत्यादी मागण्या घेऊन 60 किलोमीटरचा प्रवास करीत हे लाल वादळ 20 जानेवारी 2026 रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले व येथे ही आंदोलनाला सुरुवात झाली। 21-22 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व आंदोलक शिष्टमंडळ यांच्यात लांबलचक चर्चा झाली। स्थानिक पातळीवरील काही मागण्या मान्य झाल्याने सध्या आंदोलन स्थगित आहे, पण राज्यस्तरीय मागणीसाठी संघर्ष सुरूच राहील असं सांगण्यात आलं। मोर्चाचे नेतृत्व माकपचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड अशोक ढवळे, राज्य सचिव कॉम्रेड अजित नवले, आमदार कॉम्रेड विनोद निकोले, कॉम्रेड मरियम ढवळे इत्यादींनी केले। DYFI युवा संघटना